ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमी सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनिराव केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी, अध्यात्म कलियुगातल्या चॅनेलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, अजूनपर्यंत आपले चॅनल आपण जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, शेअर करा, इतर लोकांपर्यंत पोहोचवा। आपण प्रत्येक आठवड्यात येणाऱ्या व्रतवैकल्य किंवा सणाबद्दल माहिती देत असतो, नवीन माहिती देत असतो। त्याचप्रमाणे कुठले व्रतवैकल्य केले असता आपल्याला काय फळ मिळतं हेही आपल्याला आपल्या राशीनुसार करता येतं। आपल्या राशीनुसार कुठल्याही उपासना आपल्याला करता येतात, म्हणून जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण शेअर करा। आपण हे आजचे राशी भविष्य आहे 2 सप्टेंबर ते 8 सप्टेंबर 2024 असे राशी भविष्य असणार आहे। तर चला पाहूया साप्ताहिक राशी भविष्य। 2 ते 8 सप्टेंबर 2024 साप्ताहिक राशी भविष्य कुंभ राशी। या सप्ताहात जरी आपल्याला आपल्या मेहनतीपेक्षा कमी मोबदला मिळाला किंवा मेहनतीपेक्षा दाम कमी मिळाला तरी चालेल, परंतु आपण आपला स्वाभिमान बाळगा, स्वाभिमान गहाण टाकू नका। स्वाभिमान कमी करून जास्त पैसे कुठेतरी मिळत असेल अशा कामात करायला जाऊ नका। आपल्याला स्वाभिमान बाळगण्याची खूप गरज आहे आणि स्वाभिमान बाळगा। सुखासाठी इतरांकडे याचना करू नका। आपल्याला मनाप्रमाणे ज्या गोष्टी हव्या आहेत, आपल्याला ज्या गोष्टी हव्या आहेत सतत इतरांकडे मागत राहू नका। याचना, क्षमा याचना म्हणजे द्या मला द्या असं करायला जाऊ नका, सोडून द्या आणि आपला स्वाभिमान बाळगा। मिळत नाही ना, सोडून द्या, कुठून तरी ते मिळतील आणि चांगल्या प्रकारे मिळवण्याचा दुसऱ्याकडनं किंवा कुठनं तरी तो प्रयत्न करा। कारण क्षमा याचना करून घेऊन ते सतत लाचारकी पत्करून आपण स्वाभिमान गहाण टाकून घेऊन कुठल्याही गोष्टी मागायला जाऊ नका किंवा त्या मिळवू नका। या सप्ताहाच्या शेवटी जवळील व्यक्तींशी विनाकारण कदाचित वाद होऊ शकतो, दुरावा वाढू शकतो किंवा एकमेकांची मने किंवा त्यांची मने दुखावू शकतात। त्यामुळे व्यक्तिमत्वाची ती समोरील व्यक्ती जर महत्वाची असेल तर घडलेली घटना किंवा गोष्ट विसरा, आणि गोष्ट जर खरीच महत्वाची असेल, स्वाभिमानाची असेल तर ती व्यक्ती विसरायला काही हरकत नाही, ती व्यक्ती विसरा। असं धोरण ठेवून शक्यतो आपण सध्या चाला आणि वागा। हेच 2 पर्याय आपल्याकडे शक्यतो या सप्ताहामध्ये उरतील आणि त्यानुसार वागणे, स्वाभिमानाने जगणे हेच आपल्यासाठी हिताचे असेल। खूप काळ आपण लाचारकी पत्करली आहे एखाद्या गोष्टीसाठी, ती आता पत्करायला जाऊ नका आणि स्वाभिमानाने जगण्याचा प्रयत्न करा। शनी देवाच्या कृपाने, शनी महाराजांच्या कृपाने जो काय आता पुढे आपल्याला चांगले दिवस येणार आहे त्यापैकीच काही चांगले दिवस आपल्याला उपभोगता येतील, परंतु आपल्याला स्वाभिमान जागणे किंवा स्वाभिमानाने वागणे पण गरजेचे आहे। अहंकार नको, अहंकारे वागू नका, ईर्षेने वागू नका, रागाने वागू नका, चेष्टेने वागू नका, दुराचाराने वागू नका, परंतु आपला स्वाभिमान जगण्याचा प्रयत्न करा, स्वाभिमानाने जगण्याचा प्रयत्न करा। या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या 7 आणि 8, शुभ अंक असणाऱ्या 6 आणि रंग असणाऱ्या आकाश निळा। या आकाश निळा, आता ह्याच्यात काय करायचं तुम्हाला सांगतो। गणपतीच्या दिवशी आपल्याला जी उपासना करायची 7 तारखेला, त्या उपासनेच्या वेळी गजाननाय नमः किंवा अभिप्सितार्थ सिद्धर्थम पूजितो या सुरासुरै सर्व विघ्न हरतस्मै गणाधिपतये नमः हा आपल्याला जप करायचा। हा जप करत असताना गणपतीची उपासना करताना, गणपतीची पूजा करताना शक्यतो निळ्या रंगाचं वस्त्र, सवळं निळ्या रंगाचं किंवा निळ्या रंगाचं आपल्याकडे काही एक वस्त्र अंगावर ठेवून घेऊन आपण ती पूजा करा गणपतीची, ती आपल्याला लाभदायक ठरेल। आणि त्याबरोबर तळलेले मोदक, आपल्या कुटुंबात आपल्या कुलपरंपरेप्रमाणे आपल्याला उकडलेल्या मोदकांचा नैवेद्य दाखवणार असेलच तर त्यामुळे आपण कमीत कमी 11 किंवा 21, 23 असे तेलात तळलेले मोदकांचा नैवेद्य आपण गणपतीला दाखवा। गणपतीकडे प्रार्थना करा, ज्या काही अडचणी होत आहेत त्या दूर होऊ, किंवा आपण नवीन काही करणार असाल, उद्योगधंदा किंवा नोकरी वगैरे इतरसाठी काही नवीन गोष्टी राबवणार असाल तरीही गणपतीची उपासना करा, यात आपल्याला नक्की लाभ होईल, याचा आपण लाभ करून घ्या। मित्रांनो, या सप्ताहात जी आपल्याला गणपती संबंधित, विशेषतः गणेश चतुर्थी संबंधित आपल्याला जी काही उपाययोजना सांगितली नक्की करा। गेल्या वर्षी मी खूप लोकांना सांगितलेलं, खूप लोकांना चांगला रिझल्ट त्याचा आलेला आहे। काही मनातला एखादा हेतू, मनातली एखादी इच्छा जी पूर्ण होत नाहीये ते पुढच्या गणपतीपर्यंत तरी नक्की होतील, पण हे करत असताना आपण ते जास्त प्रमाणात जर ते वाढवून केलं, म्हणजे आता मी 2100 जप सांगितलं किंवा 1100 जो काय तुमच्या राशीप्रमाणे मी तुम्हाला जप सांगत आहे, त्या जपात तुम्ही 5 पट किंवा 4 पट जास्त करून तो जप केले असता आणि वेगळी काहीतरी आणि अनुष्ठानं गणपतीला प्रसन्न करण्यासाठी अथर्व शीर्षाची आवर्तनं किंवा प्रणम्यम शीर्षा देव किंवा नुसतं वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभे हा मंत्र म्हटला तरी चालेल। जी काय उपासना ती दुपटीने करा, नक्की त्याचा आपल्याला फायदा होईल। अजूनपर्यंत आपले चॅनल आपण सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। इतर ग्रुपवरती लिंक येण्याची वाट पाहू नका मित्रांनो।
त्याचबरोबर हे आपल्याला पटल्यानंतर इतर राशीचे जे कोण लोक आहेत त्यांच्यापर्यंत नक्की हा आपण व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांच्या आयुष्यात असणाऱ्या अडचणी सुद्धा दूर होतील आणि गणपतीची उपासना केलेल्याच्या कृपा प्रसादाचे पात्र आपण सुद्धा होईल. चला आता पुढच्या आठवड्यात नक्की भेटूया ह्याच ठिकाणी ह्याच वेळी. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.